नमस्ते फ्रेंड्स, मी शिल्पा आणि तुम्ही पाहत आहात नेचर अँड मी. आज आपण जाणून घेणार आहे सब्जा आणि चिया सीड यात काय फरक आहे आणि कोणते जास्त फायदेशीर आहेत आणि वजन कमी करण्यासाठी कसे घ्यावे. जर तुम्ही नैसर्गिक आरोग्याविषयी माहिती मिळवायची असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे आहेत सब्जा. सब्जा म्हणजेच तुळशीचे बिया. रंगाने काळसर, आकाराने छोटे आणि चमकदार. सब्जा जर पाण्यात घातलं की पटकन फुगतात. 2-3 मिनिटात फुगून येतात. जर ह्याचा चव सांगायचं तर सौम्य आणि किंचित गोडसर असतं. याचा वापर साधारण फालुदा आणि सरबतमध्ये वापरले जातात. हे होता सब्जाची माहिती. आता आपण पाहणार आहे चिया सीड. चिया सीड्स साऊथ अमेरिकन प्लांटपासून मिळतात. चिया हे वनस्पतीचेच बिया. रंग राखाडी पांढऱ्या आणि काळ्या टिपक्यासह आणि आकाराने लहान. ह्याला भिजवायचं तर 15 ते 20 मिनिट लागतात. जेलीसारखे होतात. ह्याला चवच नसते. चिया सीडला स्मूदी, सूप आणि डाएट फूडमध्ये जास्त वापरली जाते. चला तर आरोग्यदायी फायदे पाहू. चिया सीडने भरपूर एनर्जी मिळते. हृदयासाठी तरी चांगलेच आहे. कोलेस्ट्रॉल कमी करते, पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते. हाडांसाठी उपयुक्त, कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर. डिटॉक्सिफिकेशनसाठी तरी उत्तमच. चिया सीड वर्षभर खाऊ शकता. मी इथे 2 कपमध्ये पाणी भरत आहे. पाण्यानं भरलेला कप, त्यात मी एका कपमध्ये सब्जा मिसळेन आणि दुसऱ्या कपमध्ये चिया सीड. सब्जा 2-3 मिनिटात फुगून येईल, पण चिया सीडला 15 ते 20 मिनिट लागेल. आता पाहूया सब्जाचे आरोग्यदायी फायदे. सब्जा हे शरीराला थंड ठेवते, पचन सुधारते आणि ॲसिडिटी दूर करते आणि वजन कमी करण्यास मदत करते आणि डायबिटीससाठी उपयुक्त. तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीरच. आता पाहूया कसे आणि किती घ्यावा. सब्जा 1 किंवा 2 टीस्पून. वजनानं जरी पाहिलं तर 5 ते 10 ग्रॅम. पाण्यात 5 मिनिट भिजून घ्यावे. आता उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळ्यात सब्जाचे चांगले परिणाम मिळतात. चिया सीड 1 ते 2 टेबलस्पून. वजनानं जर पाहायला गेलं 10 ते 15 ग्रॅम. 15 ते 20 मिनिट पाण्यात भिजून घ्यावे. चिया सीड भिजायला वेळ लागतं आणि वर्षभर घेता येऊ शकते. सब्जा आणि चिया सीड दिवसातून किती वेळा घ्यावा, हा एक प्रश्नच पडला असेल. सब्जा किंवा चिया दिवसातून 1-2 वेळा घेऊ शकता. चिया सीडचा वापर कोण करू नये, शक्यतो टाळावा, नाहीतर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रेग्नन्सीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावा. BP, ब्लड प्रेशर लो असेल तर सेवन टाळावा. थंडीत शक्यतो घेऊ नये. सकाळी उपाशी पोटी किंवा जेवल्यानंतर अर्ध्या तासाने सेवन करू शकता. भरपूर पाणी प्यावा. दोन्ही बिया फायबरयुक्त असल्यामुळे पचन चांगले होण्यासाठी दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्यावा. सब्जा दिवसातून 1-2 वेळा उन्हाळ्यात सकाळी आणि संध्याकाळी घेणे फायदेशीर. चिया सीड दिवसातून 1-2 वेळेस नाश्त्यासोबत किंवा संध्याकाळच्या स्नॅक्स झाल्यावर एका ग्लासामध्ये सब्जा बिया घालून 1 ग्लासभर पिऊ शकता. तर फ्रेंड्स, आता समजलंच असेल की सब्जा आणि चिया सीड दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीरच आहेत. पण तुम्ही कोणता निवडला? जर तुम्हाला थंडावा हवा असेल आणि ॲसिडिटीचा समस्या असेल तर सब्जा बी उत्तम पर्याय आहे. आणि जर तुम्हाला ऊर्जा, हृदयाचा आरोग्य आणि हाडांसाठी फायदेशीर घटक हवे असतील तर चिया सीड घ्या.
जर फ्रेंड्स विसरला तर मी एक गोष्ट लक्षात करून देईन. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि नेचर अँड मीला प्लीज सपोर्ट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.